हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सैनिकांचा वापर. लाओत्से सांगतो की सैनिक कुकर्मी लोकांचे हत्यार आहेत, ते सज्जन लोकांचे हत्यार नसतात. सैनिकांची नेमणूकच सत्ताधाऱ्यांकडून झालेली असते, त्यामुळे सैनिकांचा वापर दोन विरुद्ध प्रकारे केला जातो. एक, संरक्षण करणे. परकीय आक्रमण झाले तर त्यापासून देशाचेच रक्षण केले जाते, किंवा स्वदेशी कोणी देशद्रोही वर्तन करत असेल तर त्याचा बिमोड केला जातो. 2, दररोज काही परचक्र येत नसते, दररोज काही देशांतर्गत बंडाळी होत नसते. मग नेमलेल्या सैनिकांचे करायचे काय? अशा वेळी आपली सत्ता वाढवण्याचे विचार बळावतात. आपल्या राष्ट्राचा, आपल्या धर्माचा, आपल्या तत्वांचा प्रसार व्हावा अशी इच्छा निर्माण होते. लक्षात घ्यावे की येथे प्रचार करायची भावना नसते. प्रचार बौद्धिकरित्या, वैचारिकरित्या केला जातो. येथे प्रसार केला जातो. येथे बळजोरी असते. आयतेच सैनिक नेमलेले असतात. अशा विचारसरणीमुळे संरक्षणासाठी नेमलेल्या सैनिकांकडून इतर देशांवर, इतर धर्मीयांवर, इतर विचारसरणीविरुद्ध हल्ला केला जातो. अर्थातच हे कुकर्म आहे. तुम्हाला तुमच्या देशात जागा पुरत नाही म्हणून इतर देशाचा प्रदेश जिंकून घ्यायचा ही काही नीती नाही. केवळ मी एका विशिष्ट सांप्रदायी जन्म घेतला आहे, तो सांप्रदाय मला सर्वथैव पसंत आहे म्हणून इतर देशातील लोकांनीही तोच संप्रदाय स्वीकारला पाहिजे, हा काही धर्म नाही. केवळ इतर देशात सुबत्ता आहे, सोन्याचा धूर निघत आहे म्हणून तेथील संपत्ती लुटायची, हा काही न्याय नाही. चंगीज खान, सिकंदर, तैमूरलंग, तुर्की, अफगाणी, इराणी, अरबी या आणि अशांचे भारताने काय बिघडवले होते की त्यांनी भारतावर स्वारी करावी? हिटलरचे युरोपने काय बिघडवले होते की त्याने त्यांच्यावर हल्ला करावा? रशिया, चीन, जपान येथील सत्ताधीशांचे, सम्राटांचे आम जनतेने काय बिघडवले होते की त्यांनी काही कोटी लोक ठार मारावे? पेशवाईत नानासाहेब पेशवे हे अर्धे शहाणे म्हणून मानले गेले, कारण त्यांच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता होती, परंतु स्वतःचे सैन्य नव्हते. अलीकडील भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थोर स्वातंत्र्य सेनानी सुभाष बाबूंची आझाद हिंद सेना आणि त्यावेळच्या इतर मार्गाने सत्तांतर करू इच्छित असलेल्या पुढाऱ्यांची एकजूट झाली असती तर आज इतिहास निराळा लिहिला गेला असता. सैनिक सज्जन लोकांचे हत्यार असू शकत नाहीत. सैनिकांना आज्ञा पाळणे एवढेच माहीत असते. गोळी झाड म्हटले की गोळी झाडली का, हा प्रश्न सैनिक विचारत नाही. सज्जन सैन्याकडून देशाचे संरक्षण करू शकतो, परंतु तो सैनिकांना याशिवाय इतर कार्यक्रम देऊ शकत नाही. जेव्हा युद्धजन्य परिस्थिती नसते तेव्हा त्यांचा उपयोग अंतर्गत कारभार सुकर करण्यासाठी केला जात नाही. तसे केल्यास त्याचे इतर दुष्परिणाम होतात. त्यांना शत्रूला कंठस्नान घालण्यासाठीच तयार केलेले असते. जीव हिंसकच. मूलतः प्रत्येक जीव हिंसकच आहे. कोणताही सजीव कधीही अहिंसक असू शकत नाही. जीव हिंसा केल्याशिवाय जीवित राहू शकत नाही. कोणी स्वतःला अहिंसक समजत असेल तर तो त्याचा गैरसमज असेल, किंवा तो धादांत खोटे बोलत असेल, किंवा तो राजकीय नाटक करत असेल. त्यात त्याचा काहीतरी अन्य मतलब असेल. त्यासाठी तो अहिंसावादी होऊन लोकांना मूर्ख करत असेल. माणूस गरज म्हणून किंवा वेळ जात नाही म्हणून हिंसा करतो. माणूस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंसा करतो. माणूस कळत किंवा नकळत हिंसा करतो. कसेही काहीही असले तरी माणूस हिंसा करतो, हेच त्रिवार सत्य आहे. माणूस अन्न म्हणून किंवा संरक्षण म्हणून हत्या करतो. तो मांस खातो, दुधाचे दही करतो, पालेभाजी खातो, तेव्हा त्याच्याकडून हत्या होते. तो जेव्हा हालचाल करतो किंवा श्वसन करतो तेव्हा त्याच्याकडून कित्येक जीवांची हत्या होते. तो दुसऱ्याच्या मनाला यातना होतील असे बोलतो किंवा वागतो तेव्हा हत्या होते. तो देहबोलीने जेव्हा इतरांची अवहेलना करतो तेव्हा त्याच्याकडून हत्या होते. तो काहीही न करता एखाद्याकडे दुर्लक्ष करतो किंवा उपेक्षा करतो तेव्हा त्याच्याकडून हत्या होते. जेव्हा कोणी असे म्हणतो की अमक्याने मला मारले, परंतु हे मी त्याला गतजन्मी केव्हा तरी मारले होते, त्याचीही परतफेड आहे. किंवा कोणी सांगतो की कोणी एका घाल्यावर मारल्यास
त्याच्या पुढे दुसरा गाल करावा किंवा असेच काही तत्त्वज्ञान सांगितले जाते, तेव्हा त्यामागे त्याचे एकमेव कारण असते. ते म्हणजे त्या माणसाचा कमकुवतपणा, निभळटपणा. त्याच्या या भित्रेपणाला तो वैचारिक कोंदण देत असतो. यात तो अहिंसावादी नसून पळपुटावादी असतो. अशाला मनापासून त्याच्यामधील हिंसक वृत्ती म्हणून समोरच्याला मारायचे असते, परंतु त्यासाठी लागणारी ताकद आणि हिंमत त्याच्यात नसते. त्यामुळे त्याचा नाईलाज होतो. किंवा अतिउच्चपदी असलेल्याचा वैचारिक गोंधळ असतो. अशांना प्रश्न विचारावासा वाटतो की जर उद्या शत्रूने हल्ला केला तर आपण काय करणार आहात? त्यावेळी आपले कोणते तत्त्वज्ञान उपयोगी होणार आहे? संरक्षणासाठी शत्रू हल्ला करेपर्यंत झोपून राहायचे आहे की शत्रू केव्हाही हल्ला करू शकतो असे गृहीत धरून वेळीच संरक्षण सिद्धता करायची आहे? सब भूमी गोपालकी असे असेल तर कदाचित तुमच्याकडे स्वतःची अशी 1 इंचही जमीन नसावी किंवा तुमच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय परस्पर होत असावी किंवा तुम्हाला परदेशाची गुलामी मान्य असावी. अशावेळी त्या गुलामीत तुम्ही स्वतःची हत्या करत आहात. तुम्ही आत्महत्यारे आहात हे विसरू नये. यावर जरूर विचार करावा. कसेही असले तरी दुसऱ्याची किंवा स्वतःची हत्या करणे ही हिंसाच आहे. याचा अर्थ सैन्य आवश्यक आहे, परंतु त्यापासून जे विपरीत परिणाम होतात ते होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी कोणता उपाय करावा हे लाओत्से पुढे सांगत आहे. हरि ओम.